महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड असं उपवर्गीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आज नाशिक शहरातून मोर्चा काढण्यात आलेला आहे। या भव्य मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेली 59 जातींची वज्रमूठ तोडण्याचे हे राजकीय षड्यंत्र असल्याचा संतप्त आरोप हजारो भीमसैनिकांनी या उपवर्गीकरण विरोधात एकमुखी एल्गार पुकारला आहे। दरम्यान गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे आज सकाळी मोर्चात आबालवृद्धांसह हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते। विशेष म्हणजे अनुसूचित जातीतील 59 प्रमुख जातींचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते। दरम्यान बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपवर्गीकरण करणे बंधनकारक केलेले नाही, त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन अ, ब, क, ड या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी। शासकीय सेवेतील कंत्राटी पद्धतीची नोकर भरती तात्काळ बंद करून अनुसूचित जाती जमाती वर्गातील रिक्त पदांचा अनुशेक युद्ध पातळीवर भरावा आणि रखडलेली पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी। राखीव प्रवर्गातील सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या वर्गात नो एंट्री देण्याची अन्यायकारक प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशा प्रमुख मागण्या यावेळी होत्या। दरम्यान यावेळी अर्जुन पागारे आणि प्रकाश पागारे यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजला व्यक्त केली आहे। थोड्याच वेळात एल्गार मोर्चाला सुरुवात इथं आपण बघत असाल हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथं उपस्थित झालेले आहे। आता थोड्या वेळात हा एल्गार मोर्चा आम्ही सुरू करत आहोत आणि जर कधी या मोर्चातून बी सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर पुढचा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही। आता इथून ईदगाह मैदानापासून त्र्यंबक नाका सिग्नल वरून खाली अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्यांना अभिवादन करून खडकाळी सिग्नल नंतर शालीमार चौक इंदिरा गांधीचा पुतळा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी स्टेज लावून झालाय, सभा तिथे होणार आहे। आरक्षण संघर्ष विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं भीमसैनिक या मैदानावर येत आहे। हा मोर्चा समाज रक्षक या समितीचे सरचिटणीस आणि युवकांच्या गळ्यातील ताईत अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा विशाल मोर्चा आम्ही काढत आहोत। शासनाला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्ही आज बजावणार आहोत। फडणवीस सरकारला सांगणार आहोत की फडणवीसजी हा एल्गार याच्यासाठी आहे की तुम्ही अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे। ही मागणी घेऊन हजारो भीमसैनिक आम्ही कलेक्टर कचेरीवर आज जात आहोत आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर तमाम नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात येईल। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।